वरण-भाताचा कुकर मांडला होता आणि आज मला गोड्ड वरणच बनवायचं होतं. तर म्हणून मी भाजी वगैरे काही बनवली नाही आणि त्याच्यासोबत मस्तपैकी कांद्याची आणि टमाटरची चटणी बनवायची होती. म्हणून मी भाजीच्या भानगडीत काही पडली नाही आणि रात्रीची वांगे आलूची भाजी होती, तर त्याचा रेयांसाठी पराठा बनवून घेतला. तर रेयांच्या पप्पांनी रात्री दूध आणलं होतं आणि ते बॅगमध्येच राहिलं. त्यांच्या लक्षातच राहिलं नाही काढून ठेवायचं आणि मग सकाळी उठून मग त्यांनी काढलं, तर ते पूर्ण नासलं होतं. तर मग त्याचा कलाकंद वगैरे बनवून घेतला आणि रेयांश वरणासोबतच जेवण केलं होतं रेयांशनी आणि त्याच्या टिफिनवर पराठा बनवला होता, तर तो घेऊन गेला. तर आज पासून त्याची एक्झाम सुरू झाली. तर त्यांनी बॅगमध्ये मधले पुस्तकं हे काढलेच नव्हते. नंतर मग माझ्याजवळ देऊन दिले, तर मग आम्ही पुस्तक घेऊन आलो. नंतर घरी आल्यानंतर कामं वगैरे केले आणि मस्तपैकी जेवण केलं गोड्या वरणासोबत आणि कांद्याच्या आणि टमाटरच्या चटणीसोबत. तुम्ही पण गोड्डवरण म्हणजे हा शब्द ऐकला आहे का? नक्की सांगा. कारण की माझ्या बाबाची आई याला गोड्डवरणच म्हणत होती. नंतर मग आराम वगैरे केला आणि औषधी घेतली तर मला खूपच सुस्ती येत होती. तर उठूशच वाटत नव्हतं तरी पण मग उठावं लागतेच. मग उठली आणि मला गाऊनला प्रेस करायची होती. तर मग गाऊन हे दिवाणमध्येच ठेवला होता आणि म्हणजे जे कपडे मी जास्त यूज करत नाही, जसं साड्या वगैरे, तर मग त्या माझ्या दिवाणमध्येच राहतात. नंतर मग गाऊनला वगैरे प्रेस केली आणि त्याच्या अस्तर पण असं चुरगळल्यासारखं झालं होतं, तर मग त्याला पण छान प्रेस मारून घेतली आणि दुसऱ्या पण गाऊनला प्रेस मारून घेतली. कारण की हे आमच्या दोघ्या बहिणीचे गाऊन आहेत. कारण की आता 14 एप्रिल वगैरे आहे, तर मग त्याची तयारी आधीच करून घेतली. कारण की मग नंतर माझ्या काही लक्षात राहत नाही. नंतर मग यशवीचे नेल्स वगैरे काढून दिले आणि रेयांचा अभ्यास पण घेणं सुरू होतं. रेयांच्या पप्पांनी आणली होती फिश. त्यांनी आत्याला जेवण करायला बोलवलं होतं. पण आत्या काही आली नाही. तिचं अचानक पोट दुखत होतं वाटते आणि म्हणून मग ती हॉस्पिटलला गेली. मी तिला खूपदा फोन केले, पण तिने काही उचलला नाही. फोन हा घरीच ठेवला होता. नंतर मग 9:30 वाजता तिचा फोन आला, तर ती सांगत होती की पोट दुखत होतं आणि आता काही येऊ शकत नाही. तर उद्या फिश पाठवून देशील म्हणून. तर मग मी आणि रेयांश काही फिश वगैरे खात नाही, तर त्यांनी सकाळचं वरण खाल्लं होतं आणि मी माझ्यासाठी कांद्याची चटणी बनवली होती. तर आजच्यासाठी एवढंच. ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. बाय.